Hello students, as you all aware, we are seeing Medicinal and Toilet Preparation Act 1955 and rules thereunder 1956. In previous class we had seen about the warehousing of the alcoholic preparations. So the person who willing to establish his warehouse, so first he should have his license. He issues the license from the licensing authority, that is excise commissioner. Then we had seen the procedure for the movement of the goods from one warehouse to another. So these total points are there, which are based on the between, that is exporter is a consigner and importer is a consignee here. So based on that, in between, this is base. Then after that, today we are going to see offenses and penalties as per Medicinal and Toilet Preparations Act 1955. ह्या चॅप्टरमध्ये आता काय काय ऑफेन्सेस आहेत, कोणते गुन्हे आहेत आणि कोणत्या शिक्षा आहेत त्यासाठी ते आता आपण स्टडी करूया. सो इन दॅट फर्स्ट ऑफेन्स, कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ एनी ऑफ द प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू दी टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ अ लायसन ग्रँटेड अंडर द ॲक्ट. म्हणजे काय तर कॉन्ट्राव्हेन्शन म्हणजे काय करणं, काय तर कायद्याचं उल्लंघन करणं, की कायद्यामध्ये ज्या ज्या तरतुदी दिलेल्या आहेत, की ज्या ज्या अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत ह्या ज्या लायसनच्या अंडर, की ज्या व्यक्तीला लायसन मिळतं बॉन्डेड लॅबोरेटरीसाठी किंवा नॉन बॉन्डेडसाठी, वेअर हाऊसिंगसाठी, सो त्याच्यावरती दिलेल्या ज्या काही अटी असतील, शर्ती असतील, म्हणजे की जसं की अल्कोहोलचा इल्लिगली कुठेतरी वापर करणं, इल्लिगली त्याचं इम्पोर्ट करणं, त्याचे ट्रान्सपोर्ट करणं, और if he is failure to pay any duty of excise payable under this act. म्हणजे काय की जो कर भरावा लागतो. आता आपण बघितलं की नॉन बॉन्डेडसाठी जी ड्युटी आहे ती अल्कोहोल प्रोक्युअर करत असतानाच भरावी लागत असते. सो सपोज ही फेल्युअर टू पे एनी ड्युटी ऑफ द एक्साइज पेएबल अंडर दिस ॲक्ट और failure to supply require information or supplying false information. म्हणजे जर तो चुकीची माहिती आहे ती जर देत असेल किंवा जी गरजेची जी इन्फॉर्मेशन्स असते, म्हणजे लॅबोरेटरी असेल, सो त्या लॅबोरेटरीचं जसं कन्स्ट्रक्शन असेल त्याच्याप्रमाणे त्यांनी कन्स्ट्रक्शन केलं नसेल आणि तो ती इन्फॉर्मेशन व्यवस्थित देत नसेल, कोणतीही इन्फॉर्मेशन जर लपवून ठेवत असेल किंवा चुकीची इन्फॉर्मेशन देत असेल, मीन्स अल्कोहोल त्याने क्वांटिटी परचेस करताना जास्त परचेस केले बट ते शोईंग करताना ते जर तो डॉक्युमेंटरी वर्कवरती जर ते लेस क्वांटिटी दाखवत असेल अँड अटेम्प्ट टू कमिट और ओबेट एनी ऑफ द अबव ऑफेन्स. म्हणजे काय की वरती सांगितलेलं जे काही आता वरती सांगितलेले जे जे काही गुन्हे आहेत, सो ते जर तो तोडण्याचा प्रयत्न करत असेल तर काय पेनल्टी असते, इम्प्रिसनमेंट अप टू 6 months. म्हणजे काय तर 6 महिन्याचा काय असतो त्याला तुरुंगवास असतो. अँड फाईन अप टू 2000 और बोथ, किंवा 2000चा त्याला फाईन होऊ शकतो किंवा दोन्ही होऊ शकतं, जेल पण आणि फाईनसुद्धा. सो हे काय आहेत, हे एकूण 4 ऑफेन्सेस आहेत आणि त्याच्यासाठी 1 पेनल्टी आहे. फर्स्ट ऑफेन्स कोणता आहे तर कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ द प्रोव्हिजन विच इज रिलेटेड टू दी टर्म्स अँड कंडिशन. म्हणजे लायसनवरती सांगितलेल्या ज्या अटी आणि शर्ती आहे त्याची जर तो पूर्तता करत नसेल तर किंवा ते तो पाळत नसेल तर, त्याचं उल्लंघन जर करत असेल तर, देन एक्साईज ड्युटी जर पेड करत नसेल तर, देन चुकीची माहिती प्रोव्हाइड करत असेल आणि वरती दिलेल्या गुन्ह्याचं तो जाणीवपूर्वक तो गुन्हा करत असेल तर त्याला 6 महिन्याची इम्प्रिसनमेंट म्हणजे तुरुंगवास होऊ शकतो आणि फाईन कितीचा होऊ शकतो तर 2000चा और बोथ होऊ शकतो फाईन त्याला. देन नेक्स्ट सी कॉनिव्हन्स बाय ॲनी ओनर. सी हिअर, आता कॉनिव्हन्स म्हणजे काय, सिक्रेटली इन्व्हॉल्ड इन ॲनी इलिगल ॲक्ट. म्हणजे बेकायदेशीररित्या गुप्तपणे कुठला तरी
ह्याच्यामध्ये गुन्हा करण्यामध्ये असणं आपण त्याला असं बोलतात. सो म्हणजे ओनर म्हणजे कोण, मालक, ऑर ऑक्युपायर म्हणजे लँड जमिनीचा जो कोणी मालक असेल किंवा त्या ऑक्युपायर असेल त्या जमिनीचा, ऑर बाय एनी एजंट ऑफ सच ओनर किंवा त्या मालकाचा कोणी जो एजंट असेल, त्याच्या हाताखाली काम करणारा जर कोणी त्याचा एजंट असेल, ऑर ऑक्युपायर फॉर एनी ऑफेन्स अगेन्स्ट दी प्रोव्हिजन ऑफ द ॲक्ट ऑर रूल्स. म्हणजे तो जर कशामध्ये इन्व्हॉल्व असेल, समजा आता नॉन बॉन्डेड लॅबोरेटरीची जी प्लेस आहे म्हणजे काय आहे, जागा आहे, प्लेस आहे. सो त्याचा ओनर किंवा त्याचा ऑक्युपायर किंवा त्या ओनरचा जर कोणी एजंट, ओके, एजंट, ओनरचा जर कोणी एजंट आहे इल्लिगल कामामध्ये कोणत्याही म्हणजे बेकायदेशीररित्या जर काय करत असेल, कायद्यामध्ये ज्या ज्या तरतुदी सांगितलेल्या असेल किंवा रूल्स, कायद्यामध्ये तरतुदी आणि जे नियम सांगितलेले आहेत ते जर तो पाळत नसेल, कोण, तर जागेचा ओनर, ओके, त्या जागेचा मालक. आणि कॉनिव्हन्स म्हणजे काय, तर सिक्रेटली म्हणजे गुप्तपणे कुठल्याही बेकायदेशीररित्या काम करण्यात समाविष्ट असणं, दॅट मीन्स दी कॉनिव्हन्स, त्याला कॉनिव्हन्स असं म्हणतात. सो असंच जर असेल तर एम्प्रिसोनमेंट अप टू 6 months म्हणजे 6 महिन्याचा तुरुंगवास होऊ शकतो, ऑर फाईन अप टू 500, ऑर फाईन कितीचा होऊ शकतो, 500 रुपीजचा, ऑर बोथ किंवा दोन्हीसुद्धा होऊ शकतो, फॉर एव्हरी ऑफेन्स. त्या ऑफेन्ससाठी काय आहे पेनल्टी, 6 महिन्याचा तुरुंगवास आणि 500 रुपीजचा फाईन आहे. कोण, तर तो ओनर जर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर, ओनर त्या जागेचा मालक जर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर ही शिक्षा आहे. कोणत्याही सिक्रेटली गुप्तपणे अशा बेकायदेशीरच्या कामामध्ये इन्व्हॉल्व असेल की जे कायद्याच्या विरुद्ध आहे, ते कायद्यामधले सांगितलेल्या नियम आणि तरतुदींचं काय करत आहेत, उल्लंघन जर करत असेल तर, ओनर, ऑक्युपायर किंवा त्याचा एजंट असेल तर मग काय आहे, एम्प्रिसोनमेंट म्हणजे तुरुंगवास 6 महिन्याचा आणि फाईन 500चा होऊ शकतो किंवा दोन्हीसुद्धा होऊ शकतो. देन व्हेक्झेशन्स सर्च. व्हेक्झेशन्स म्हणजे काय, तर विदाऊट एनी रिझन दॅट कॉझिंग any anger or like that, worrying, like frustration, like situation, that व्हेक्झेशन्स म्हणजे काय, तर कोणतंही कारण नसताना उगाचच म्हणजे इन्स्पेक्शन करायला येणं, सर्च म्हणजे शोधणं किंवा सीझर इन्स्पेक्शन करायला येणं ह्याच्यामध्ये, म्हणजे अशा ज्या प्रिमायसेस असतात किंवा व्हेसल्स आहेत, और जिथे बॉन्डेड लॅबोरेटरीमध्ये अशा प्रकारे येणं त्याला व्हेक्झेशन्स म्हणतात. सो व्हेक्झेशन सर्च सीझर बाय एनी ऑफिसर म्हणजे ऑफिसर, कोणताही अधिकारी, एक्साईजचा ऑफिसर जो कोणी आहे तो काय करत असेल की कारण नसताना काय करत असेल, जर तो अशा प्रकारे मीन्स विदाऊट रिझनेबल ग्राउंड सर्च करत असेल एखाद्या प्लेसचं और एखाद्या व्हेझलचं, देन अननेसेसरीली ही इफ सर्चिंग और अरेस्टिंग एनी पर्सन, कारण नसताना एखाद्या पर्सनला जर त्याने अटक केलेली असेल, अरेस्ट केलेलं असेल, और जर अननेसेसरीली जर एखादी प्रॉपर्टी आहे तो आपल्या ताब्यामध्ये घेत असेल, सो अननेसेसरीली कमिट्स एनी ॲक्ट टू इंज्युअर एनी पर्सन म्हणजे त्या ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही पर्सनला जर त्याच्यामुळे इंजुरी झालेली असेल, सो अशा ऑफिसरला काय होऊ शकतं, तर पेनल्टी होते, म्हणजे फाईन आहे हा 2000चा भरावा लागतो. मीन्स व्हेक्झेशन म्हणजे काय, तर कोणतंही कारण नसताना, कॉज नसताना, विदाऊट एनी रिझन कॉज दी अँगर, ओके, ऑर दॅट इज म्हणजे कोणतंही कारण नसताना उगाचच त्या व्यक्तीला शिक्षा करणं किंवा तिथे त्या एखाद्या व्यक्तीला अरेस्ट करणं किंवा एखाद्या व्यक्तीला इंजुरी होणं, एखाद्या व्यक्तीला त्याच्यामुळे इंज्युअर करणं एखाद्या पर्सनला, त्यासाठी तर त्यासाठी दिलेलं आहे हे. सो त्याला काय बोलतात, व्हेक्झेशन्स सर्च सीझर बाय एनी ऑफिसर एक्झरसाइजिंग पॉवर्स अंडर दिस ॲक्ट और रूल्स देअर अंडर. सो त्याला पेनल्टी किती होते, तर 2000चा त्याला काय होत असतो, तर फाईन होत असतो.
Okay, then next see, refusal to perform or withdrawal of oneself फ्रॉम दी ड्युटी बाय एक्साइज ऑफिसर. म्हणजे एक्साइज ऑफिसर जो कोणी आहे त्याची जी कर्तव्य, रिफ्युजल टू परफॉर्म म्हणजे काय की त्याची जी कर्तव्य आहेत ती तो बजावत नसेल किंवा त्याला दिलेल्या ज्या ड्युटीज आहेत त्या तो परफॉर्म करत नसेल. और विड्रॉवल ऑफ वनसेल्फ फ्रॉम दी ड्युटी म्हणजे काय तर एखाद्याला काय करत असेल तो त्या ड्युटीवरून म्हणजे कामावरून काढून टाकत असेल विदाऊट परमिशन ऑफ अ सुपेरियर ऑफिसर. म्हणजे त्याच्या वरती येणारे जे ऑफिसर असतील, सुपेरियर ऑफिसर म्हणजे त्याच्यावरती येणारे ऑफिसर म्हणजे एक्साइज ऑफिसर्सच्या वरती एक्साइज कमिशनर्स असतात. सो विदाऊट परमिशन ऑफ दॅट एक्साइज कमिशनर दॅट इज सुपेरियर ऑफिसर ही इज रिमूव्हिंग एनी वन पर्सन फ्रॉम दी ड्युटी, देन penalty is imprisonment up to 3 months, means 3 months of the jail, and fine up to 3 months पे. आणि त्याला काय होत होतं 3 महिन्याचे काय होतं तर जेल होते आणि फाईनसुद्धा जो काही आहे 3 महिन्यासाठी तो पर्टिक्युलर फाईन आहे तो त्याला भरावा लागतो. असे इम्प्रिसोनमेंट हिअर अप टू दी, see here, imprisonment up to the 3 years, okay, not months. Here is a imprisonment up to the 3 years or fine up to 3 months pay or with both त्याला द्यावा लागतो. ओके, जर काय करत नसेल तर तो त्याची ड्युटी आहे ती तो व्यवस्थित करत नसेल आणि कोणालाही कामावरून जर काढून टाकत असेल तर विदाऊट परमिशन. देन सी, next is if he is a failure to furnish the proof of export within the prescribed period to the satisfaction of excise commissioner. म्हणजे काय जर तो पर्सन आहे तर त्याने काय केलेलं आहे, समजा काही एक्सपोर्ट केलेलं आहे, अल्कोहोल एक्सपोर्ट करून आणलेलं आहे, बट ते एक्सपोर्टचं जर त्याला पुरावा दाखवता येत नसेल दिलेल्या पिरियडमध्ये, एखादा त्याला पिरियड दिलेला आहे त्या दिलेल्या पिरियडमध्ये जर त्याला पुरावा दाखवता येत नसेल एक्साइज कमिशनरला, तो जर फेल ठरला तो पुरावा दाखवण्यासाठी, ओके, बाय एनी पर्सन हू इज ऑथराइज टू एक्सपोर्ट दी ड्युटीएबल गुड्स इन बॉन्ड. जो काय करतोय तर ड्युटीएबल गुड्स ज्या काही आहेत त्याचं एक्सपोर्टिंग करत असेल आणि त्याचं जे एक्सपोर्टिंगचं जे प्रूफ आहे तो पुरावा आहे तो जर ह्यांच्याकडे एक्साइज कमिशनर्सकडे दाखवण्यासाठी जर तो फेल ठरला, देन हिअर फाईन अप टू 2000. फाईन कितीचा होऊ शकतो त्याला 2000चा, विच इज एक्सटेंड टू ट्वाईस दी अमाऊंट ऑफ ड्युटी. आणि हा जो फाईन आहे तो काय करू शकतो वाढू पण शकतो. अमाऊंट ऑफ ड्युटी म्हणजे जो त्याने टॅक्स भरलेला आहे त्या टॅक्सच्या डबलसुद्धा हा फाईन जो आहे तो त्याला लागू शकतो. म्हणजे त्याला भरायला त्याच्या डबल फाईन आहे तो त्याला लागू शकतो. ओके, ही काय आहे त्याचं पेनाल्टी आहे, मीन्स फाईन अप टू 2000 fine which is extend to twice the amount of duty, twice the amount of duty की जो डबल सुद्धा होऊ शकतो जर तो काय करत नसेल ते प्रूफ ऑफ एक्सपोर्ट आहे ते दाखवायला जर तो फेल ठरला तर दिलेल्या कालावधीमध्ये टू द सॅटिस्फॅक्शन ऑफ अ एक्साइज कमिशनर बाय any person who is authorized to export dutyable goods. तो एक्साइज कमिशनर ना म्हणजे जो काय करतोय कसलं एक्सपोर्टिंग करतोय की जो ड्युटीएबल गुड्सचं एक्सपोर्टिंग करत आहे इन बॉन्ड आणि तो प्रूफ जे काही आहे एक्सपोर्टचं म्हणजे जो पुरावा आहे की कुठून आणलं आहे, कुठला ट्रान्सपोर्ट ऑफ मोड कोणता वापरला आहे किंवा कुठून ते एक्सपोर्ट केलेलं आहे हे जर दाखवायला तो फेल ठरत असेल तर मग काय होतं फाईन 2000चा. ओके, आणि तो फाईन आहे तो काय होऊ शकतो एक्सटेंड होऊ शकतो टू ट्वाईस दी अमाऊंट ऑफ ड्युटी. 2000चा फाईन त्याला पे करावा लागू शकतो आणि किंवा तो फाईन वाढूसुद्धा शकतो. जेवढा त्याने टॅक्स पे केलेला आहे त्याच्या डबलसुद्धा होऊ शकतो. 200 रुपीज जर त्याने ती ड्युटी पेड केलेली आहे सो त्याच्या डबलसुद्धा ते होऊ शकतं. देन नेक्स्ट इज
of all the offenses committed with respect to the warehousing. We had seen warehousing of the alcoholic preparation, for that licensing is the must. So any one person who is illegally suppose illegally त्याच्यामध्ये जर काही करत असेल, इम्पोर्ट एक्सपोर्ट मीन्स आपण बघितलं प्रोसिजर फॉर द रिमूव्हल ऑफ goods from one warehouse to another warehouse. So that time suppose he fails to make that 3 copies like that. So त्या अंतर्गत जर कुठलाही वेअरहाऊसिंगच्या अंतर्गत म्हणजे स्टोरेजच्या अंतर्गत कोणताही जर त्याने गुन्हा केलेला असेल तर फाईन अप टू 2000 रुपयाचा काय होऊ शकतो, फाईन होऊ शकतो. अँड गुड्स which are related to offenses are liable for confiscation. फाईन 2000चा ह्या केसमध्ये होऊ शकतो. देन ऑब्स्ट्रक्शन टू दी ऑफिसर्स वाईल एक्झरसायझिंग देअर पॉवर्स. म्हणजे आता समजा एक्साईज कमिशनर आले ह्याच्यामध्ये चेकिंग करायला त्या लॅबमध्ये, तर त्यांच्या कामामध्ये त्यांना अडथळा आणणं असं कोणी करत असेल तर म्हणजे ते काय करत असतील, एंट्री, सर्च और सीझर हे त्यांचं काम असतं. शोधणं, सीझर म्हणजे इन्स्पेक्शन करणं, त्या लॅबमध्ये येणं. सो ह्या प्रोसेसेसमध्ये जर कोणी काय करत असेल, जर कोणी त्यांना डिस्टर्ब करत असेल, ते जे कमिशनर्स आहेत त्यांना जर डिस्टर्ब करत असेल त्यांच्या कामामध्ये, देन फाईन अप टू ₹600. तर त्यांना दंड कितीचा भरावा लागतो, तर 600चा फाईन जो काही आहे हा पे करावा लागतो. ओके, सो दिस इज दी ऑफेन्सेस अँड पेनल्टीज अंडर दी ॲक्ट. सो वी हॅड सीन दी ऑफेन्सेस अँड पेनल्टीज. फर्स्ट काय आहे तर कायद्या लायसन्स ग्रँट केलेलं असेल, कंडिशन लायसन्सला मान्यता दिल्यानंतर जर कोणी कायद्याचं त्या उल्लंघन करत असेल तर, ड्युटी पेड करत नसेल तर, फॉल्स इन्फॉर्मेशन जर सांगत असेल आणि वरती दिलेले गुन्हे आहेत त्याच्यामध्ये समाविष्ट असेल तर 6 महिन्याची इम्प्रिसनमेंट 2000 फाईन आहे. देन नेक्स्ट वी हॅड सीन connivance by any owner. If any owner is illegally involved in that of the owner of the land under this act, so imprisonment 6 months and fine 500. Then vexations search म्हणजे without any reason, cause like anger like situation and like that. ओके, सो वेक्झेशन सर्च काही कारण नसताना तिथे जर काय करत असेल, इन्स्पेक्शन करत असेल, काही सर्च करत असेल बाय ॲन ऑफिसर एक्झरसायझिंग पॉवर्स अंडर दीज ॲक्ट ऑर रूल्स, सो फाईन कितीचा होतो, 2000चा ह्याच्यामध्ये फाईन आहे तो काय करावा लागतो, पे करावा लागतो. देन रिफ्यूज टू परफॉर्म और विड्रॉ oneself फ्रॉम द ड्युटी बाय एनी ऑफिसर, और ड्युटीवरून कोणाला काढून टाकणं विदाउट द परमिशन ऑफ एक्साईज कमिशनर. देन त्या ऑफिसरची ही हे आहे की थ्री इम्प्रिसनमेंट आहे ही 3 इयर्सपर्यंत होती, ते बाय मिस्टेक मंथ्स झालेलं आहे, बट हिअर इम्प्रिसनमेंट अप टू दी 3 इयर्स और फाईन अप टू 3 months पे और विथ बोथ. देन proof of if failed to show the proof of export to the commissioner, then fine 2000 which is extend. Then regarding warehousing, if he has any doing illegal regarding the warehousing, so it is fine 2000. And disturbing to the exercising commissioner in their work, म्हणजे ते त्यांची ड्युटी बजावत असताना त्यांच्या कामामध्ये त्यांना अडथळा निर्माण करत जर कोणी असेल तर त्याच्यासाठी फाईन आहे हा 600 रुपीजचा आहे. ओके, सो हिअर अवर चॅप्टर मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन ॲक्ट 1955 अँड रूल्स देअर अंडर 1956 इज finished over here. So these different definitions which are there are very important. Objectives, then bonded manufactory or bonded laboratory, that is manufacturing in bond, so all these very important. Then non-bonded manufactory or non-bonded laboratory manufacturing outside the bond, which is very important.
Then see, certain classes are there of medicinal and toilet preparations, means allopathic, medicinal, ayurvedic, homeopathic. So that is in the chart form, okay, which is there in the book. You will get it in the notes. Then warehousing of alcoholic preparation is there. Then import and export is there, export of export under bond and export of the paid goods. Okay, so that was the theoretical points only. So they are the easy, and based on the drug and cosmetic act, in that we had seen in detail about the export and all, so you can easily read it and remember it. Then next, offenses and penalties are also important. Okay, so if you have any difficulty, you can ask me anytime. Thank you so much for fully watching this video. Happy learning, stay safe.